मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज मी तुम्हाला शिवडी मधल्या अशा मंदिरात नेणार आहे ना, तिकडे 11 मुखी, 5 मुखी, पंचमुखी, एकमुखी, त्यानंतर शनिदेव असे खूप विविध प्रकारचे मंदिर आहेत अशा मंदिरात. आणि ह्या हनुमान जयंतीला तुम्ही तिकडे नक्कीच व्हिजिट केला पाहिजे आहे. तर मग बघूया की हा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे. जर तुम्ही फॅमिली नवीन असाल, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि दी एके ब्लॉगला जाऊन फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया की कसा होणार आहे आजचा ब्लॉग. शिवडी स्टेशन आणि इथून तुम्ही बाहेर आलात ना, इथून तुम्हाला सरळ जायचंय. सरळ इथे आलात, ओके, इथून सरळ जायचंय आणि पुढे तुम्हाला तो हायवे दिसेल, हायवे पकडायचा. हायवे वरून हा रोड घ्यायचा, सरळ सरळ जायचं. बिल्डिंग दिसते तुम्हाला, तिथपर्यंत पुढे सरळ चालत जायचंय. इथे रामटेकडीला आलात, रामटेकडीवरून सरळ पुढे जायचंय. हा रोड आहे, इथून असं सरळ पुढे जायचंय. शिवडी स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटं. आणि जर तुम्ही परेल दादर वरून येत असाल तर इथून डायरेक्ट टॅक्सी पकडून तुम्हाला काळा चौकी असं गायवाडी बोलावं लागेल टॅक्सी वाटायला. त्याची लोकेशन वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते जाऊन चेक आउट करा. आमटेकडीला आता इथे उतरलोय. इथे उतरलात की हा लेफ्ट घ्यायचा. हा लेफ्ट समोरच आहे इथे. आणि इथून थोडस 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, समोरच आहे. तिकडे पुढे 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे मंदिर. प्रमाणे मंदिराच्या इथे पोहोचलोय आणि तुम्ही मंदिर बघू शकता किती भारी आहे. आणि हे आहे 11 मुखी हनुमानची विशाल मूर्ती, शनिदेव, शांती पूजन हे सगळं आहे. आनंद भैरवनाथ, काल भैरव हे इकडे असे पूर्ण देव आहे आतमध्ये. तर बघे की हा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे भाई, एक्साइटेड आहे. हे आहेत आपले 11 मुखी हनुमानजी. भाई बेस्ट फिलिंग आहे इकडे. वाईब जी आहे ना, मी एक्सपिरियन्स केली आहे इकडे वाईब. हे 11 मुखी आहेत, 11 मुखी. आता तुम्हाला पंचमुखी दाखवतो. भाई इकडे तुम्ही जरा येईल ना, बेस्ट वाईब आहे, बेस्ट बेस्ट. त्या हनुमान चालीसा पण आहे. हनुमान चालीसा ऐकल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी येते ना, खरंच. दाखवतो पंचमुखी हनुमान. मंदिराचा परिसर आहे पूर्ण. इकडे आल्यानंतर ना मला वेगळीच एनर्जी येते, वेगळीच एनर्जी येते. साईडला आहेत आपले शनी भगवान. हे आहेत आपले शनिदेव इकडे, आणि त्यांच्या तिकडे शनी चालीसा पण आहे. आणि हे यांचं हे असं मंदिर आहे. आणि हे शनिदेव जे आहेत ना, ते आहे म्हैसवरती. आणि हे यांचं उग्र स्वरूप आहे. आणि हे यांचं उग्र स्वरूप आहे त्यांचं. बेस्ट, मला लय आवडतं हे वालं. हे हवन वगैरे असतं. त्यानंतर देवीचं मंदिर. हे पूर्ण मंदिर परिसर आहे. शिवलिंग पण आहे आपले.
मंदिर आहे असं इकडे. नंतर इथे पण मंदिर आहे. पूर्ण प्लेस आहे हे. पूर्ण असं मंदिर आहे. तर ह्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल. 11मुखी पंचमुखी हा आपल्या हनुमानजीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. खूप मुमेंट कॅप्चर केला आणि इकडे ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे खरं म्हणेन. जर तुम्हाला कधी टाईम भेटला ना शिवडीमधल्या ह्या हनुमानजीच्या मंदिरात नक्कीच या आणि या ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये.